किसान कृषी सेवा केंद्र कसाल। तर इकडे आपण इलो आणि या ठिकाणी आपण आज एका मशीनचो डेमो बघतलो। जीवन कुठली मशीन आहे? अर्थ ऑगर। हां ओके खणले जातात बरोबर। तर आता या ठिकाणी हे मालक असतात। तुम्ही खाय ना इलास वायंगवडे ओके। तर वायंगवडे गावातून इल्यात। तर तुमका पूर्ण म्हणजे इकडच्या गावांका ह्या मार्केट नियरेस्ट आहे जवळ ओके। तर कसाल वगैरे नियरेस्टची गावं असतात तर त्या ठिकाणी तुम्ही असलास तर इकडे किसान कृषी सेवा केंद्र येऊन या ठिकाणी तुमका सर्व शेतीविषयकची अवजारं असतात ती भेटले। तर ह्याने आता घेतल्याने ह्यो अर्थ ऑगर घेतल्याने। तर कुठल्या कंपनीचो आहे? सुपर स्टील कंपनीचो असा। त्याच्यानंतर पॉवर वगैरे 81-82 सीसीचं इंजिन येतं आहे का ओके। तर आता आपण हँडलिंग करणार एवढा इझी आहे। याच्यात दोन टाईप येतात, एक म्हणजे ह्या टाईपमध्ये प्लस याच्यासोबत एक व्हीलमध्ये एक येतात। हां पुढे एक व्हील येतात जेणेकरून आपण बॅलन्स करू शकतो बरोबर। ही जी आता ती आपण इकडनं ॲक्सिलेट येतात। हां म्हणजे सेम ग्रास कटरचं इंजिन फक्त याच्या सीसी म्हणजे जास्त असतात ताकद जरा बरोबर, कारण पूर्ण आपल्याला तो खड्डो खणूचो लागता सीसी जास्त बरोबर। आणि इकडे म्हणजे जीवन आपलं मित्र असा आणि खरोखर म्हणजे कोकणात राहून तो या ठिकाणी त्याचा स्वतःचा दुकान त्यांना घातल्यानं आणि त्यामार्फत ह्यो असे पूर्ण जी शेतीविषयक जी अवजारं असतात तर ती तो विकतात। तर नक्की यांका सपोर्ट करा। आणि जीवनचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे प्रत्येक जे आपले मशिनरी असतात इक्विपमेंट्स असतात तर त्यांच्याविषयी जे संपूर्ण म्हणजे त्यांचे ग्राहक असतात जे शेतकरी असतात त्यांना प्रॉपर त्याच्यातला ज्ञान मिळावं म्हणजे माहिती मिळावी, जेणेकरून एखादी म्हणजे आपण बघ गोष्ट काहीची वापरताना त्याच्यातली जर माहिती असतात तर त्याचा वापर आपण चांगल्या दृष्टीने करू शकतो। त्याचं मेंटेनन्स खर्च कमी येतं आणि प्लस शेतकरी बंधूंका ते अनुभव जास्त असतात, कारण तुम्ही स्वतः हे वस्तू वापरलेले असतात तो रेफरन्स घेऊनच तुम्ही या ठिकाणी येतात। तर त्या प्रकारची सर्व माहिती जीवनकडून पुरवली जातात। तर आता आपण तुमच्या गावात चाललो आपण आणि तिकडे ऑन साईटवर ह्याचो डेमो बघतलो। तर ह्याची ताकद वगैरे त्याच्यानंतर ह्याच्याबद्दलचे जे इम्पॉर्टंट माहिती वगैरे काय असतील ह्याची काळजी, त्याच्यानंतर ह्याचं जो मेंटेनन्ससाठीचे जे टिप्स असतील ते ऑन साईट जाऊन जीवन आणि जीवनची पूर्ण टीम या शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत। तर चला निघूया ना, चला। आता आपण दुकानामधून चाललो तर ह्याचे आपण असे दोन पार्ट केलेत, म्हणजे आता हे डिवाइड पण होता। तर ह्याचा पूर्ण व्हील असा तर आपण वेगळा करू घेता आणि जी पूर्ण मशीन असा तर ती पण वेगळी होता। इकडेच ठेवूया जीवन, पैसा ठेवूया होय होय चला। आम्ही आता चाललो कोटले वायंगवडे या ठिकाणी आणि जवळच कसालपासून किती 10-15 मिनिटावर आहे ना? 7 किलोमीटर ओके। तर म्हणजे तू प्रत्येक जे आपली मशिनरी असतात त्याच्या सर्वांचे डेमो दाखवता? होय, म्हणजे जे आता बघ पॉवर विडर असू देत किंवा ही आता अर्थ ऑगर असा हे जे मशीन ते जनरली ग्रास कटरचे यांचं कसं डेमो तिकडे आपण समोरच्या समोर दाखवू शकतो म्हणजे दुकानातच बरोबर। या गोष्टींचे डेमो आपण दुकानात बसून म्हणजे किंवा तिकडे दाखवू शकत नाही बरोबर, ते फील्डवर जाऊन दाखवणं गरजेचं असतं। आणि याच्यामुळे काय होतं की ते जे ग्राहक असतात ना की ते काय ऍक्च्युअली त्या कसा वापरला जातात त्यांची माहिती मिळतं। प्लस आपण जे मेंटेनन्स टिप्स असतात की म्हणजे त्याचं मेंटेनन्स महिन्यात तासावर कसं करूचं असतात त्याची सगळ्याची माहिती आहे। बाकी तुझ्याकडे सगळे पार्ट पण मिळतात ना, पार्ट मिळतात किंवा काय जो प्रॉब्लेम वगैरे असतात तर त्या ठिकाणी सर्व्हिसिंग रिपेअरिंग काय बरोबर सगळं करू शकतात। आणि ऍक्च्युअली हे म्हणजे एक ट्रस्ट लेवल असतं की ग्राहकांचा विश्वास का बसता शेतकऱ्यांचं की जर सर्व्हिस चांगली मिळत असतात त्या ठिकाणी ग्राहक जातात। आणि आतापर्यंत आपण लास्ट इयर पण व्हिडिओ बनवलेली ना, लास्ट इयर साधारण किती आपले म्हणजे जे पॉवर विडर होते ते किती गेलेले? लास्ट इयर 54 गेलेले सीझन मध्ये बरोबर। आणि ते आतापर्यंत वेल कंडिशन मध्ये चाललेले असतात, त्यामुळेच तर कस्टमर रिटर्न येतात ते आता जे इतर आता हे जे असत जे आता अर्थ ऑगर घेतलेलं त्याने याच्या आधी आपल्याकडे ग्रास कटर घेतलेलं होतं, त्याच्यानंतर परत चेन्सो आता अर्थ ऑगर आता म्हणजे ते एक विश्वास त्यांचं बसलेलं सर्व्हिसच्या बाबतीत म्हण किंवा इतर बाबतीत त्यामुळेच तर येतात बरोबर। म्हणूनच मी सांगतोय की जे कोकणात आपल्या जे व्यवसाय वगैरे करतात काही त्यांचं छोटं बिझनेस असतात तर अशा त्या तरुणांना सपोर्ट करा, जेणेकरून म्हणजे जे मुंबईत जाऊन तिकडे सगळे आपले म्हणजे गावाच्या गावात
ओस पडलेली असत ना, त्याच्यात असे जे तरुण असतात एकदम मेहनती, त्यांना आम्ही सपोर्ट करतो म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवतो. आणि अशांका तर तुम्ही पण सपोर्ट करू हवा. आमचा काम ह्यांका पूर्ण पब्लिसिटी देणं. आणि जीवन म्हणजे खास आमचं मित्रच असा, त्यामुळे आपण मित्रांसाठी काही म्हणजे त्यांच्या पब्लिसिटीसाठी तर काही आपण मागे पुढे काही बघत नाही. आणि जीवनच्या मेहनतीमुळे जवळपास आता ह्या वर्षी अजून जास्त येईल ना पॉवर विडर, तर ती पॉवर विडरची पण वेगळी एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत जस्ट. पण हे अचानक ग्राहक केल्यामुळे आम्ही तो प्लॅन स्किप करून आधी पहिलं म्हटलं यांका डेमो देऊया, त्याच्यासाठी आम्ही चाललो. तर याच्या पुढची व्हिडिओ आपली असा की जीवनकडे यावर्षी कोणकोणत्या कंपनीचे पॉवर विडर इले, त्यांचा स्पेसिफिकेशन कसा असा आणि त्याचे पूर्ण आपण सर्व प्राइस रेंज वगैरे किंवा अजून काही सबसिडीचे वगैरे पूर्ण हे असतात ना, सबसिडीचे वगैरे तर ती आपण सगळी पूर्ण माहिती घेणार होतो. त्याच्यासाठी आपली पुढची व्हिडिओ पण नक्की बघा. आणि कसालला आपल्या हायवेच्या म्हणजे ज्यावेळी तुम्ही कुडाळवरून येतास तर त्यावेळी मालवणाक जाऊक आपला एक रस्तो हायवेवरून रेल्वे ब्रिज क्रॉस केल्यानंतर लेफ्टला, तर त्या ठिकाणीच किसान कृषी सेवा केंद्र राईट साईडला दुकान असा, तर त्या ठिकाणी नक्की भेट द्यावा. आणि त्यांचा नंबर मी तर दिलेलो असेल डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर पण येतो ना नंबर. तर तुमका जर पॉवर विडर विषयी किंवा शेतीला लागणारे जे खयचे पण आपले मशिनरी असत किंवा त्याच्या व्यतिरिक्त बियाणे असतात, खता वगैरे असतात, त्याच्यानंतर त्यांचे पार्ट्स वगैरे असतात मेंटेनन्ससाठीचे, तर त्याची सगळी माहिती तुम्ही जीवनकडून घेऊ शकतास. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आता कसा काही वेळा असं होतं की एखादी व्हिडिओ चालल्यानंतर त्याचे साधारण फोनावर फोन चालू होतं, तर त्यावेळी काही रिसीव्ह केले जात नाही. पण त्यांना नक्की फॉलोअप आपण घेतो त्यांचं. ज्या ठिकाणी आपण डेमोसाठी वगैरे जातो तेव्हा पण फोन रिचेबल लागत नाही, तरी तुम्ही व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकतास. त्या ठिकाणी देखील तुमका नक्की जे तुमची सर्व माहिती असते ती पुरवली जाईल, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण आता इलो खोटले गावामध्ये आणि आता इकडे काहीच वेळात आपण शेतकऱ्यांच्या ऑन साईटवर जातलो आणि तिकडे त्यांना डेमो दाखवतलो. ह्यो डेमो आपल्या खयच्या दुकानात शक्य नव्हतो, कारण दुकान प्रॉपर बाजारात असा आणि थंयसर खड्डे मारणं बरोबर नाही, लोकांची वेळ घालते आमका. तर आपण आता मधलीवाडी क्रॉस करतो, ग्रामपंचायत खोटले मधलीवाडी. चला आपण आता येलो साईटवर. इकडे आपल्याला दाखवचा डेमो. तर आपण आता या ठिकाणी पुन्हा एका असेंबल केला आणि आपण पेट्रोल टाकतो. याच्यामध्ये क्लिअर पेट्रोल चालतं की ऑइल मिक्स? ऑइल मिक्स पेट्रोल, 2 स्ट्रोक मशीन आहे. हां, 2 स्ट्रोक मध्ये कसं आपल्याला 2T ऑइल मिक्स करून टाकू. 2T ऑइल त्याचं प्रमाण साधारण? हां, आता बघ ग्रास कटरला आपण नॉर्मली आपले ग्रास कटर असतात 40 सीसी 50 सीसी. हां, त्यांना आपण टाकतो 1 लिटरला 40 ml नाही तर 50 ml. बरोबर. आता ही सीसी याचे जास्त, हां, त्यामुळे हे का 1 लिटरला 60 ते 80 ml. 60 ते 80 ml जास्त आलं तरी चालतं. हां, कमी होता बरोबर. कमी जर झालं तर त्याचे ब्लॉक पिस्टन वगैरे जाऊ शकतात. तर ही जी मशीन असा हे का तुमका पेट्रोल मध्ये साधारण 70 ते 80 मिली 2T ऑइल मिक्स करूचा लागता 1 लिटरला प्रमाण. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. तर आता रेग्युलर स्टार्टअपची प्रोसेस बघा. आपण पहिल्यांदा पेट्रोल फिलअप केला, त्याच्यानंतर इकडे जी एअर असता ती आपण या बलूनच्या मार्फत काढतो, चोक येता, त्याच्यानंतर इकडून यो चोक येतं. ओके, तर तो चोक ऑन करायचा आणि आता रिकॉल आपण ओढतो. ओके, चला फायनली आपली मशीन आता इकडे स्टार्ट झालेली असा. आणि जर माती बघितला तर रेग्युलर आपला हार्ड मुरुमच असा आणि या हार्ड मुरुममध्ये आपण हे ट्राय करतो. ओके, सोबतच ना त्याच्यासोबत ना यावरती उचलू शकतात. जसं आता खाली जाताना ना त्याच्यासोबत वरती प्रेशर
काहीतरी हा वाटता खाली, काहीतरी हा वाटता खाली. जांभवा दगड का पाहिजे काय चिरे ह्याच्यात बघ, ह्याच्यात अजून हो नुसती माती टाकलेली आहे. मग खाली काटाळा आहे सर, तिकडे खाली कातळ होता. पुढे दगड वाटता खाली. या हो काय दोंडू आयो दांबो दगड काच म्हटला जाणार नाही कसा काय होता ना काटा होय. अरे दांबो दगड दांबो दगड नाही दांबो दगडा ड्रिल या होत चला खाली जांबू आहे. जांबोच आहे इकडे. बंद कर काय ह्या जांबोच आहे रे. जांबू दगड असताना तो खाली जांबू दगड तू काय ते तकडे काप बघ ना. त्या काय खाली दिसतात सरा जांबू दगड आहे इकडे, त्याच्यामुळे खाली जाणार नाही. तर दगडात वगैरे याची काळजी घ्यायची लागतं पूर्ण प्रॉपर. आणि या उचलताना पण एकदम पूर्ण अंगावर येतात. अरे आता बघितलंय तर पायावर येतात डायरेक्ट. ह्या कसं माहितीये जेवढं प्रेशर देऊन खाली जातलं ना त्याच्यावर आपण माती सोबत उचलू वरती. ओके, तर मग ती माती पण बाहेर येतली. आता जागा चेंज करून बघतो आम्ही, कारण तिकडे खाली आपल्या कातळ मिळाला म्हणजे जांभू दगड. काय आहे भाऊ? दोंडवा खाली दोंडवा. वेटला काय प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये? काहीतरी खाली पाळा पाय नाही तर खाली काहीतरी हार्डा मशीन फेकता वरती. आता तुम्ही म्हणजे कोणत्या टाइप साठी म्हणजे असं घेतलास? झाडांचे खड्डे मारूसाठी. ओके, मग आता एक खायची लागवड काजू वगैरे नाही आपली पोपळी वगैरे. ओके, पोपळींची झाडं आपली छोटी असतात, तर पोपळींच्या लागवडीसाठी तर ही मशीन घेतल्याने. आणखीन म्हणजे आपण ना कंपाऊंडचे पण जे आपण पूर्ण ठोंबे वगैरे ते पण मारू शकतो, किंवा हो पिलर्स वगैरे असतील ते पण आपण कामं या ठिकाणी करू शकतो. आता जीवनने पहिल्यांदा ते डेमो बघितलं ना, तर आता प्रॉपर म्हणजे आपला चेकअप झाला की मशीन कंडिशनमध्ये आणि पूर्ण चालू असा. तर आता या मशीनविषयी सगळी माहिती असत ती आपण शेतकऱ्यांका देऊया. आता या ऑन ऑफचा स्विच असा इकडे आपला ह्या आता ऑन केलेला असा. त्याच्यानंतर ह्यो आपलं ॲक्सिलेटर असा. ही आपली फ्यूल टँक येत आहे. याच्यात आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 1 लिटरमध्ये एक साधारण 60 ते 80 ml एवढा ऑइल टाकायचा आणि मिक्स करून मग याच्यात टाकायचं ऑइल. त्याच्यानंतर इकडे खाली एक बलून येतात, तो प्रेस केलो की आपल्या पेट्रोल वरती चढता. त्याच्यानंतर इकडे चोक येतात, जो चोक फक्त आपण स्टार्ट करताना सुरुवातीला ओढताना रिकॉईल ओढली की परत हा चोक खाली करायचा आणि ओढली की स्टार्ट होणार मशीन. त्याच्यानंतर ॲक्सिलेट करून हे आता ज्या प्रकारे आपण आता केलं त्याप्रमाणे ते खाली खाली जाणार. त्याच्यासोबत प्रेशरने वरती ओढायचं आहे, त्याच्यावर माती बाहेर फेकली जाणार. बरोबर. तुम्ही वापरतालास की कामगार असतले? कामगारच असतले. तर ॲक्च्युली म्हाका वाटतं कामगार हवे ते, मग त्यांनी आता सर डेमो बघितल्याने असतो. तर ह्याचा पूर्ण सेटअप पण बघा. या ठिकाणी ही जी पूर्ण हे काय बोलतात, ब्लेड बोलतात का?
बीट ह्या बीट, तर ह्या बीट इकडे जोडूचा असतं आणि त्याच्यासाठी ही क्वार्टर पिन असं, तर ती क्वार्टर पिनने आपण बीट जोडून त्याच्यानंतर ही मग आपली ग्रास कटर सारखी सेम मशीन असा, त्याच्यानंतर हे काय हँडल असत मजबूत. मग वाटतं जेवण 2 माणसं तरी लागतली काम करू कदाचित. आता माझ्या मते माती हार्ड असतात ना, 2 माणसांनी प्रेशर देऊन तर ह्या करूचा लागतं. प्लस त्याच्यानंतर हे असं हँडल असा मजबूत, तर या ठिकाणी पकडू कसा. त्याच्यानंतर इकडे पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम असा, ऑपरेटिंग मध्ये ह्याचा पूर्ण बटन आता एक्सेलेटरचा असा, ह्या ऑन ऑफचा बटन. आणि मग वाटतं जेव्हा हे आपण प्रेस करतो तेव्हा तर चालू होतं, जेव्हा आपलं हे हात सुटलो त्यावेळी मशीन बंद पूर्ण. तर 81 cc ची आणि फुल पॉवरफुल एकदम मशीन असा. आता आपण याची ताकद पूर्ण बघितली. हेंका आता ही पोपळीची बाग किंवा जे आपले कंपाऊंडचे जे ठोंबे वगैरे असतात, तर ते त्याच्यासाठी ही आपण मशीन घेतलेली असा. पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्या मशीनचा यूज आपण कोणत्या प्रकारे करू शकतो? याच्यात वेगवेगळे बीट येतात. एक साधारण 4 इंची बीट येतात, 6 इंची बीट येतात, 8 इंची येतात, 12 इंची येतात. आता ज्या प्रकारे आपले खड्डं हो किंवा ज्या साईजचं खड्डं हो त्याप्रमाणे आपण बीट यूज करू शकतो. आता बीट दाखवलं त्याप्रमाणे क्वार्टर पिन काढली इकडनं, आता हा 8 इंची असता त्या काढून त्याच्या आधी आपण 4 इंचीचं पण बसवू शकतो, 6 इंची बसवू शकतो किंवा 12 इंची. बरोबर, आपल्या सोयीनुसार पूर्ण असं आपण बसवू शकतो. बरोबर. आणि हे आता मशीन आपण हँडल करताना काळजी काय काय घेऊ कवी? साधारण पहिली म्हणजे आता आपण जेव्हा ऍक्सिलेटर वगैरे करतो तेव्हा व्हायब्रेशन, आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एवढी ताकद आहे. आणि खाली जर दगड लागले तर थोडी अडकतं, एकदम दणके बसतात. किंवा जे दगड वगैरे भेटले तर आपण वरती घेताना एक काळजी म्हणजे ती पटकन मशीन आपल्या पोलासोबत अशी येतात. बरोबर, तर ते एक पाय थोडे लांब ठेवू, एक काळजी घेणं गरजेचं. आणि मशीन एक पॉवर असल्यामुळे एकदम खूप जोरात एकदम पायावर येतात. त्यानंतर माती पण आता बघितलं तर पूर्ण अंगावर उडतात. तर प्रॉपर एकदम शूज वगैरे घालूनच ही मशीन ऑपरेट करा. त्यानंतर ह्याचा जो पूर्ण ब्लेड असा, तर ब्लेड पण एकदम टोकदार आणि ताकदवान असा. आणि त्याच्या खाली एक ड्रिल आहे छोटासा, आता ड्रिल पण तुमच्या पायाक वगैरे लागू शकतं. त्यानंतर ह्याची मेंटेनन्सची काळजी, आता म्हणजे डे टू डे मेंटेनन्स किंवा महिन्याभरातलं मेंटेनन्स. याच्यात काय, आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑइल एक आपलं टाइम टू टाइम म्हणण्यापेक्षा जर आपण यूज करताना 1 लिटरला आपण 2T ऑइल टाकतो 40 ml, तर तास एक साधारण 60 ते 80 ml टाकू काय. बरोबर, एखाद्या वेळी जास्त आलं तर चालतं, जास्त आलं तर मशीन धूर सोडतली, पण बाकी काय प्रॉब्लेम होतो नाही. तर जर कमी आला तर ब्लॉक पिस्टन जाण्याची चान्सेस. त्याच्यानंतर इकडे ग्रीस नट एक येतात, ह्या खोललो की याच्यावर आपण ग्रीस भरायचा, बरोबर, परत तो घट्ट लावून ठेवायचं. ओके, म्हणजे जे काही तासानंतर म्हणजे एक साधारण दिवसाचे तास वगैरे झाले तर एखादा ग्रीसिंग करू का? खूप इम्पॉर्टंट गोष्ट. पहिला म्हणजे पेट्रोलचा 2T ऑइल लेवल चेक करणे, आणि सेकंड म्हणजे इकडे जे ग्रीससाठी एक बटन आहे, सेम ग्रास कटर सारखं. ग्रास कटरला पण ग्रीससाठी एक बटन येतात, तर त्या ठिकाणी तो स्क्रू खोलून त्याच्यामध्ये ग्रीस दर म्हणजे जसं तुमचं यूज असतात त्याच्यावर डिपेंड असतं. बाकी मशीनचं हीट वगैरे तर थोडीफार होतात, तर हे सगळ्याच मशीनला हे असतात, त्यामुळे ह्याच्यापासून थोडेसे आपण काळजी घेऊ हवी. आता इकडे अशी प्लास्टिकची पूर्ण बॉडी असतात, त्यामुळे इकडे तर चटको लागण्याचे चान्सेस नाहीत काय. तरी पण प्रॉपर आपण हँड ग्लोव्ज वगैरे घालून, त्याच्यानंतर फुल हाताचं शर्ट, सर्व प्रॉपर काळजी घेऊन. मेन म्हणजे आधी आपले एक शूज हवे. शूज शिवाय ह्या कारण एकदम जर समजा पायावर वगैरे येईल तर ती सांभाळू घेऊ हवी मशीन. तर ओव्हरऑल डेमो पूर्ण समजला काय असतात तर तुम्ही जीवनला वगैरे कॉन्टॅक्ट करू शकतास, पूर्ण तुमका प्रॉपर माहिती गावतली. बरोबर ना? होय सर, सायटिंग मारूया ना. मगाशी आपण हार्ड मुरुम मध्ये ट्रायल घेतलेली. कुठच्या? त्या साईडला शिडी तकडे मारूया. होय. आणि आता आपण इकडे जो भराव केलेलो आहे तर या भरावात मारून बघूया. आणि ह्या मशीनचं एक म्हणजे अजून सांगायची राहिली माहिती की ज्यावेळी ती मशीन पूर्ण फिरतात तर आपले हात एकदम आपण घट्ट पकडू हवे, कारण ती हातातून जर सुटली तर मशीन जागेवर गोल फिरतली आणि ती पकडू तुमका कमी होतला. पण एक त्याच्यात प्लस पॉइंट आहे की जेव्हा तुमच्या तो हँडलवरचा हात सुटता तर तेव्हा मशीन ऑटोमॅटिक बंद होतं. घे आता, तू घे हे तो फिरतो त्याच्या बरोबर. आता वरती घे, त्याच्यासोबत वरती घे, चालू मध्ये. अरे त्याची ताकद केवढी आहे केवढी. ओके, आता ह्याच्यात बघतो पडलो ह्या मस्त. होय, सॉफ्ट सॉइल मध्ये एकदम चांगला यावं.
माती पण ऑटोमॅटिक बाहेर वरती येतं त्याच प्रेशरने, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्या प्रेशरने आपण खाली ढकलतो ना त्याच ऍक्सिलेटर करून आपण वरती येऊ खया. पण एका ताकद पण तेवढीच हवी, त्यामुळे आणि स्किल माणूसच हवं. म्हणजे कोणी पण स्टार्टिंगला घेतल्यानंतर आता तुम्ही बघितलास काडी पैलवान काडी पैलवान मशीन सोबत गोल फिरत होतो. आता तुमका सांगितलं त्याप्रमाणे हे आता जर तुमका एकदम मोठे खड्डे बनवायचे आहेत ना, जे कलम वगैरे आहेत त्यांच्यासाठी हे खड्डे बरोबर होईल. याच्यापेक्षा मोठा पण तर कसं साइड बाय साइड हे करून ना थोडा मोठा करू शकतो, साइडने वगैरे मारून. ह्या 8 इंची 12 इंची लई मोठा होता, खूप मोठा होता. म्हणजे तुमका कलमांसाठी वगैरे हवं असत तर ता बरोबर होईल माझ्या मते. पण प्रॉपर 2 माणूस व्यवस्थित हे बघा, आता एक जेव्हा मोठं मारुत असत ना तेव्हा एक इकडनं पकडतो आणि एक इकडे असा करून त्या पकडू काय. माणसं मात्र कोणतरी चांगली हवी ज्यांका त्या मशनीतला पण माहिती असं आणि प्लस ताकदवान पण. 12 इंची मारायचो ना डायरेक्ट, पहिलो 6 इंची मारायचो त्याच्यात दुसरं मारायचं. होय ता पण चालतं. होय होय. आता डायरेक्ट 12 इंची तो तेवढं लोड पण येतो मातीचं खाली. तर बघूया जसं म्हणजे मशनीचा अनुभव आहे त्या प्रकारे ते शेतकरी आपल्यानुसार चेंज करतातच. प्रत्येक ठिकाणी असाच असा जुगाड. तर ओव्हरऑल आपलं पूर्ण जो डेमो असा तो सक्सेस झालो असा. मशीनने आपलं पूर्ण टॉप परफॉर्मन्स दिला नसा. पण ह्याच्यात अजून एक विषय काय असता की ह्यो पहिल्यांदाच आपण डेमो देतो. पहिल्यांदाच डेमो देतो तरी पण आपण खूप एकदम चांगल्या व्यवस्थितरित्या गेलो. नंतर तुमची जी जमीन पूर्ण असा त्याच्यावर पण डिपेंड असा की कितीपर्यंत आपण डेप्थला जातलो कसा काय असा तर. आणि इकडे सर्व प्रिकॉशन्स पण दिलेले असतात की हँड ग्लोव्ज घाला, गॉगल घाला, त्याच्यानंतर इकडे गमबूट वगैरे घाला, सॉरी आपले सेफ्टी शूज घाला. आणि या ठिकाणी हे काय मॅन्युअल वाचा आधी पहिल्यांदा, म्हणजे याचं मॅन्युअल वगैरे तर आपण इंका दिलेला असा. बरोबर. तर चला ओके ना. मशीन आवडली ना तुमका? चला मशीन आवडलेली असा. फक्त आता तो बीटमध्ये थोडंसं चेंजेस असा, तर ते बीट आता नंतर येऊन पुन्हा ते डेमो बघतील. हो चेंज करून तर यावेत. तो डेमो सक्सेस झालेलो असा आणि आपण पुन्हा आता चाललो शॉपमध्ये. तर या प्रकारचे सर्व मशनी म्हणजे आता आपण फक्त हे अर्थ ऑगर फक्त या ठिकाणी चेक केलो. जे पॉवर विडर असतात ते पण आपण साईटवर जाऊन चेक करतो. तर ह्या सर्व मशिनरींची किंमत किती असतात, त्याच्यानंतर त्यांचे स्पेसिफिकेशन वगैरे काय असतात, कोणत्या यूजसाठी उपयोग केला जाता. प्रत्येक शेतकऱ्याची गरज वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येकाकडे जमिनीचो म्हणजे प्रकार वेगवेगळं असतात. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असतात. कोणत्या गरजेसाठी ती मशिनरी वापरली जाता तर त्यांचं पण वेगवेगळं उपयोग असतं. त्याच्यामुळे तुमचे जे काय स्पेसिफिकेशन असतात त्यांच्यानुसार जीवन तुमका नक्की सजेस्ट करेल की कोणत्या प्रकारचं विडर किंवा कोणत्या प्रकारची मशिनरी असा ते तुमका सूट होतले. परत त्यात पण प्रकार असतात त्याच्यावरून पण जे HP असतात म्हणजे कमी ताकदीचो जास्त ताकदीचो त्याच्यावर पण तुमका संपूर्ण डिटेल माहिती देऊ शकता. सबसिडीचं वगैरे काय विषय असतात त्या गोष्टीक सबसिडी असा की नाही त्याची काळजी वगैरे सगळ्यांची पूर्ण माहिती मिळतेली. त्याच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. आणि जे आपले असे कोकणातील तरुण उद्योजक असतात, जे युवा व्यावसायिक असतात, ह्यांका आपण सपोर्ट करतोच आणि त्यांच्यासाठीच असे त्यांचे व्हिडिओ बनवून आपण प्रसिद्धी करत असतो. तर तुमचा देखील एक काम असा की ह्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमका जर का वस्तू वगैरे लागत असतील तर ह्या अशा आपल्या कोकणातील तरुणांकडून घ्यावा ज्यांची सर्व्हिस चांगली असा. पूर्ण ते ऑनेस्टली या ठिकाणी पूर्ण मेहनत घेऊन आपल्या सिंधुदुर्गात कोकणात काम करतात. अशांका आमचं जरी सपोर्ट असा तुमचं देखील नक्की सपोर्ट ठेवा. आणि ह्याच्यासाठी व्हिडिओ आपले शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आमका कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्याच्या पुढे आपली व्हिडिओ असलेल्या आपण दुकानात जातलो त्याच्या जीवनच्या. तर त्या ठिकाणी कोणकोणते विडर्स दिले आहेत, कोणकोणते मशिनरीज असतात अवेलेबल त्यांची सगळ्यांची माहिती घेतलो. तर त्याच्यासाठी देखील ही पुढची व्हिडिओ देखील नक्की शेवटपर्यंत बघा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.